जय जय रामकृष्ण हरी. अधिक ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातली चतुर्थी म्हणजे संकष्टी, संकटनाशक आणि विद्यादान करणाऱ्या अधिक महिन्यातील गणेश भक्तीचा शुभ दिवस. या शुभदिनी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकारामांच्या मंत्रगीतेतील अध्याय 6 अभंग क्रमांक 235 आणि श्लोक क्रमांक 4 पाहूया. आधी श्लोक वाचूया. यदा हि न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढ तदा उच्यते. आणि आता अभंग वाचूया आणि निष्काम कर्मयोगाची सुफल युक्ती पाहूया. जेव्हा न विषयी कदा गुंते दैविक संपदा तुझ सांगतो प्रमदा लाघव जैसे शुकासी कर्मीही न ऋते मन जैसे श्रीपादाशी स्वप्न झाला गजवाजी वाहन जागा होता ते मिथ्या टाकी भोगाचे संकल्प गेला जीवीचा विकल्प तेव्हा आरूढ ज्ञानदीप तू कयायसे बोलतो. आता निष्काम कर्मयोगाची सुफल युक्ती या अभंगातून पाहूया. या अभंगाची किंवा श्लोकाची सुरुवातच जेव्हा या शब्दाने होते. हा शब्द गीतार्थाच्या दृष्टीने लक्षणीय आहे. तसेच जेव्हा न विषयी कदा यातील विषयी हा शब्दही तितकाच महत्वाचा आहे. हे विषय ज्ञानेंद्रियाचे असोत किंवा कर्मेंद्रियाचे असोत यात विविधता असतेच. नाक हे ज्ञानेंद्रिय पहा ते सरळ असो वा नकटे त्याचा वास घेण्याची प्रक्रिया सारखीच असते. त्याला अत्तराचा फुलांचा सुवास येतो तसा तुंबलेलं पाणी कुजलेली फळं आणि उग्रवासही येतो. जीभ पाहता जिभेने चवीने खाणार त्याला देव देणार असेही म्हटले जाते. तसे आंबट चिंबट गोड तुरट कडू खारट किंवा तिखट माखट या सर्व चवीचे स्थान जिभेवरच असते. तसेच कानाचे कार्य पहा. मधुर संगीत ऐकावेसे वाटते तर कर्कश आवाज कर्ण भेदून जातो आणि डॉल्बीच्या आवाजाने तर आजारी माणसे व्याधीग्रस्त होतात. डोळ्यांचे तर विचारूच नका. जीव जन्माला आला की प्रथम डोळे उघडून टकामका बघू लागतो. वय वाढेल तसे नजर बदलते. त्वचेचा स्पर्श तर नातं सांगतो आणि जोडतं सुद्धा. लहान बाळ स्पर्शाने आईला ओळखते. हव्याशा वाटणाऱ्या स्पर्शाने आलिंगन दिले जाते. नकोस वाटणारा स्पर्श दुरावा निर्माण करते. स्पर्शातून भावना वासना व्यक्त होतात. ही ज्ञानेंद्रिय भाषा नसतानाही आपल्याशी बोलतात. हे झाले देहाचे लाड. देहाचा स्वामी आत्मा, देहाचे चैतन्य म्हणजे चिरंजीव आत्मा. आता या जगातील लोकसंपदा पाहिली तर कलियुगानुसार अनात्मावर्गीय लोकांची संख्या जास्तच आहे. हे सर्व आत्म्याच्या असंदर्भीय देहाचे लाड करण्यात मशगूल असतात. अशा भ्रामकतेतून अज्ञानालाच ज्ञान म्हटले जाते. देहाच्या हव्यासी अविद्येलाच विद्या संबोधले जाते. अशा विद्येच्या प्रचाराला विद्यार्थी आणि पालकही बळी पडतात आणि खडतर मार्ग सुखकर होतो. यातूनच अनित्याला नित्य, अपवित्राला पवित्र, दुःखाला सुख, त्याचप्रमाणे अनात्म्यालाच आत्मा म्हटले जाते. हा रसीला मार्ग समजून अभक्षाला भक्षण आणि अपेयाच्या पेयाला अनाहूत महत्व दिले जाते. त्यातूनच श्रीमंतीच्या थाटाचे प्रसारण होते. इगोही जपला जातो. असो, आता ही ओळ आपण पूर्ण करूया. जेव्हा न विषयी कदा गुंते दैविक संपदा. ज्याला दैवी संपदा लाभली त्याला सत्तज्ञान सद्विद्या प्राप्त होते. इथे दैवी या शब्दाचा अर्थ पाहिला की लक्षात येईल हा कर्माच्या संदर्भात, त्यातूनही निष्काम कर्मयोगीसाठी वापरला आहे. इंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या अधिष्ठाती दैवतांची उपस्थिती म्हणजे दैवी संपदा. याच्या उपयुक्ततेने विषयांचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी या अधिष्ठात्री दैवतांची उपस्थिती आवश्यक असते. का तर पहा, एखाद्या व्यक्तीचे कान अगदी गणपतीसारखे असतात पण त्याला काहीच ऐकायला येत नाही. हा अंतरंगाचा दोष असतो. काहींना नाकाने कोणताच वास येत नाही, कायम सर्दीच असते. आता याही पेक्षा दुसरी बाजू पहा, काही जणांना तर पदार्थाच्या वासावरून तिखट मिठाचा अंदाज येतो आणि कुकरच्या शिट्टीच्या वासाने काय शिजतंय आणि शिजलंय का तेही कळते.
अशा दैवी संपदा लाभलेल्या व्यक्ती कितीही सद्गुणी, सत्वशील आणि सामर्थ्यवान असतील तरीही त्यांनी आपल्या आवडीनुसार इंद्रियांवर व मनावर ताबा ठेवायलाच हवा, तरच त्यांना कर्मसन्यासी म्हणता येईल. यासाठी अभंगाची पुढची ओळ पाहूया. तुझं सांगतो प्रमदा लाघव जैसे शुकासी. प्रमदा म्हणजे सुंदर तरुणी. शुकमुनी. आता याबाबत पुढे ऐका शुकमुनींच्या बाबत की नाही नाही म्हणत आईच्या गर्भाशयात राहिलेले यांना समक्ष भगवंतानं एक वचन दिलं. गर्भातून बाहेर आल्यावर लाघव म्हणजे लढिवाळ मायावी भ्रम निर्माण करणाऱ्या मायेपासून निर्माण झालेले जग हेच सत्य मानणाऱ्या अनात्म वर्गापासून तुझे मी रक्षण करीन. असे वचन जेव्हा प्रत्यक्ष भगवंताने दिल्यावर शुक नाही नाही म्हणत आईच्या गर्भाशयात 12 वर्ष वास केलेले तपस्वी शुकमुनी जगात अवतरले. असा हा 12 वर्षाचा व्यासपुत्र जन्मतःच माता पित्याचा त्याग करून वनाचा मार्ग धरला. याचा उल्लेख अभंगात का बरं केला असावा? तर गीतेने सांगितलेली जीवन तत्वे व जीवन कलेचा एकत्रित योग साधताना अडचण निर्माण होते, ती ऐहिक आणि पारमार्थिक सुखाच्या हट्टाने. अशा वेळी काही गोष्टी टाळताही येत नाही. त्यासाठी मनावर आणि इंद्रियांवर ताबा कसा मिळवावा आणि निष्काम कर्मसन्यासाचा मार्ग कसा पार करावा, अशा प्रसंगी त्रासलेल्या साधकाने नेमके चिंतन कशाचे करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अभंगात उदाहरणे दिलेली असतात. या गोंधळलेल्या मनाला शांतता लाभण्यासाठी शुकमुनींसारख्या आदर्शाची उपयुक्तता आवश्यक असते. स्वीकारलेला कर्मसन्यासाचा मार्ग हा वैयक्तिक आणि व्यक्तीपुरताच मर्यादित असतो. त्या त्रासासाठी कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही औषध किंवा समुपदेशक नसतातच. त्यावेळी फक्त स्वतःचे मन अंतःकरण शुद्ध करून निर्णयाची तत्परता जवळ असायला हवी. अशा समाकर्षणासाठी आपल्या समोर आदर्श हवे. समर्थ रामदासही मन घडवणाऱ्या मनाच्या श्लोकात सांगतात की सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. असो, आता अभंगातील पुढची ओळ पाहूया. कर्मीही न ऋते मन, जैसे श्रीपादाशी स्वप्न, झाला गजवाजी वाहन, जागा होता तो मिथ्या. फक्त दिवा स्वप्न रंगवत राहिलो आणि त्याचे वर्णन करण्यात वेळ घालवला. कर्म न करता असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी म्हणून आराम केला. जसे शेख चिल्लीची सर्व परिचित गोष्ट आहे. मडक्यातील सामानातून व्यापार करून श्रीमंतीचे स्वप्न रंगवले आणि स्वप्नातच त्या मडक्याला लाथ मारली. मडकेही फुटले आणि स्वप्नही भंगले. मनातल्या लाह्या मनातच फुटत राहतात, प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. जसे श्रीपादाला स्वप्नात हत्ती घोडे वाहन मिळाले, थाटमाट अनुभवला आणि झोपेतून जाग आल्यावर हे सर्व खोटे होते हे कळाले. एकंदरीत काय तर मनातले संकल्प प्रत्यक्षात आणायचे असतील तर कर्म हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्यातूनही कर्मफल त्यागाने स्वकर्माविषयी नैतिक कर्तव्य बुद्धी असल्याने त्या कर्मपूर्तीत कोणतीच उणीव राहत नाही. हे ऐकल्यावर तुमच्या मनात येईल की स्वप्नपूर्तीसाठी फलाशा न ठेवता कर्म करणे हा केवढा विरोधाभास आहे ना. या गीतोपदेशावर एक सुफल युक्ती गीता सांगते. या युक्तीनुसार मार्गी झालात तर कर्म शतगुणी होईल असे खात्रीने गीता सांगते. म्हणजे काय ते ऐका. नियोजित कामावर आपले लक्ष असतेच, त्याचवेळी फलाशा मनात असेल तर लक्ष विभागले जाते. तुम्ही फलाशारहित व्हाल तर सर्व शक्ती आणि प्रत्येक क्षण कर्मासाठी उपयोगी ठरतो. तुम्ही फक्त कर्मातच तल्लीन होता, चंचलतेचा अडथळाच निर्माण होत नाही. अशा साधनेला कर्म समाधी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
अशा अवस्थेतून स्वप्नफळ सत्यात साकारले जात असेल तर निष्काम कर्म हेच महान फळ ठरते. न कुजणारे, न किडणारे, अथक परिश्रमाने हाती आलेले तेजस फळ हाती आलंय असं समजा आणि अभंगाची पुढची ओळ पाहूया. टाकी भोगाचे संकल्प, गेला जीवीचा विकल्प, तेव्हा आरूढ ज्ञानदीप तुकया ऐसे बोलतो. ज्या कर्मभोगाने शरीर थकत होते, रात्रंदिवस काम केले तरी संपतच नव्हते, पण आता मात्र गीतेने सांगितलेल्या युक्तीने माझे काम उत्तम होऊन वेळ शिल्लक राहायला लागलाय. अडचणीही संपल्या आणि भोगही संपला आणि मला निष्काम कर्मानंदाचा लाभ झाला. गीता ज्ञान आचरणात आणण्याचा मी निश्चय केला. अज्ञान, अविद्या, आसक्ती हे अडथळे दूर झाले. जीवीचे विकल्प संपले, भोगाचे संकल्प लयाला गेले आणि यासाठी गीतेने दिलेल्या युक्तीला मी भक्ती मानले आणि माझ्या देहाच्या मंदिरात लावलेल्या या ज्ञानदीपाने मला दैवी संपत्तीचा लाभ झाला आणि यालाच कर्मयोगीचा आत्मसंयोग म्हणायला हवे. अशा जगद्गुरु तुकारामांना वंदन करूया. इथेच थांबूया. जय जय रामकृष्ण हरी. कृष्णार्पणमस्तु.